गुजरातमधील जामनगर शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण देश हादरून गेलाय. 2 वर्षांपासून आपल्या मुलाच्या परदेशातून परतण्याची वाट पाहणाऱ्या एका आईला कधीच कल्पना नव्हती की ज्या मुलाबद्दल तिला तो ऑस्ट्रेलियात नोकरी करतोय असं सांगण्यात आलं होतं, तो प्रत्यक्षात त्याच शहरातील जमिनीखाली त्याचा मृतदेह गाडण्यात आला होता. पत्नीनं लग्नाआधीच्या प्रेमासाठी पतीसोबत जे केलंय ते पाहून पोलिसांना सुद्धा धक्का बसलाय. गुजरातमधील जामनगरमध्ये नक्की काय घडलं? जिच्या सोबत 7 जन्माच्या शपथा घेतल्या, तिनं आपल्या पतीला का संपवलं? या प्रकरणात आतापर्यंत कोणते नवीन खुलासे झालेत, हे सगळं आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता. आपण पाहताय मुंबई आउटलुक. गुजरातमधील जामनगरच्या व्यावसायिक जिग्नेश मावडिया हे 2 वर्षांपासून गायब झाले होते. जिग्नेशची पत्नी पृथ्वी उर्फ भूमीबेन प्रत्येक वेळी एकच उत्तर देत होती: तो ऑस्ट्रेलियात आहे. कंपनीच्या नियमांमुळे त्याला फोनवर बोलता येत नाही. सुरुवातीला कुटुंबियांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. दिवस गेले, महिने गेले आणि पाहता पाहता 2 वर्ष उलटून गेली. प्रत्येक वेळी तोच बहाणा, तीच कारण आणि तेच आश्वासन. त्यामुळं कुणाच्याही मनात फारसा संशय आला नाही. सगळं भूमीबेनच्या मनासारखं सुरू होतं. कुणालाही तिच्यावर अजिबात संशय आला नाही. पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं. कुटुंबातील एक सदस्य कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला जाणार होता. त्याने सहजच भूमीबेनकडे जिग्नेशचा मोबाईल क्रमांक आणि पत्ता मागितला. पण यावेळी तिच्याकडे कोणतंही उत्तर नव्हतं. ती वारंवार विषय टाळू लागली आणि तेव्हापासूनच कुटुंबियांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. अखेर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी जिग्नेश बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून भूमीबेनची चौकशी सुरू केली. सुरुवातीला ती पोलिसांनाही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत राहिली. मात्र चौकशीचा फास आवळत गेला आणि अखेर भूमीबेननं आपल्या गुन्ह्यांची कबुली दिली. तिच्या कबुली जबाबानंतर जे सत्य समोर आलं ते ऐकून तपास अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार भूमीबेनचे लग्न आधीपासून निलेश कचटी या नावाच्या तरुणासोबत प्रेम संबंध होते. लग्नानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. ह्या दोघांच्याही नात्यात जिग्नेश अडथळा ठरत असल्यानं ह्या दोघांनी त्याला संपवण्याचा प्लॅन केला. या कटात बलवीर वर्मा नावाच्या आणखी एका व्यक्तीनेही साथ दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. 31 मे 2024 रोजी निलेशनं जिग्नेशला पार्टीच्या बहाण्यानं डारेड GIDC मधील एका कारखान्यात बोलवलं. तिथं त्याला दारू पाजण्यात आली. पण त्या दारूमध्ये सायनाइड आधीच मिसळलं होतं. विषारी दारू पाजल्यानंतर जिग्नेशचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी आधीच आखलेल्या योजनेप्रमाणे कारखान्याच्या परिसरात सुमारे 10 ते 12 फूट खोल खड्डा खोदून जिग्नेशचा मृतदेह त्यात पुरण्यात आला. त्या खड्ड्यावर कॉन्क्रीटचा थर लावण्यात आला होता. या सगळ्यानंतर भूमीबेननं अत्यंत शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीनं कुटुंबियांची दिशाभूल सुरू ठेवली. जिग्नेश ऑस्ट्रेलियात गेल्याचा बनाव तिनं रचला. फोन का लागत नाही याचंही तिच्याकडे उत्तर असायचं. त्यामुळं 2 वर्ष हे सत्य जमिनीखालीच दडून राहिलेलं. मात्र जिग्नेशचा नंबर द्या या साध्या एका प्रश्नानं हे सत्य जगासमोर आलं. तिच्या कबुलीनंतर पोलिसांनी संबंधित कारखान्यातील त्या जागेवर खोदकाम केलं आणि खड्ड्यातून निघाला मानवी सांगाडा. पोलिसांच्या मते हे अवशेष जिग्नेशचे असण्याची शक्यता आहे. मात्र अंतिम पुष्टीसाठी त्याची DNA चाचणी केली जाणार आहे. या प्रकरणी पृथ्वी उर्फ भूमीबेन मावडिया, तिचा कथित प्रियकर निलेश कचटिया आणि बलवीर वर्मा यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात खून, पुरावे नष्ट करणे, गुन्हेगारीचा कट रचणे यांसह विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा आता अधिक तपास करते. जामनगर मधील या कथित हत्याकांडानं प्रेम आणि विश्वासाच्या पवित्र नात्याला तडा गेलाय. भूमीबेननं एका आईला, एका कुटुंबाला त्यांच्या मुलापासून कायमच तोडलं. आपल्यावर डोळे झाकून विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीला कायमच गमावलं. भूमीबेनला जर जिग्नेशची लग्नच करायचं नव्हतं तर ती आधीच नकार देऊ शकत होती. पण तिनं असं न करता जिग्नेशला कायमच आपल्या रस्त्यातून हटवण्याचा निर्णय घेतलेला आणि या तिची साथ तिचा प्रियकर असलेल्या निलेश कस्टियानं दिली. या दोघांनीही हे प्रेमासाठी केलं. पण खरं तर या दोघांनाही प्रेमाचा अर्थच कळाला नाही. कारण कुणाचा बळी घेऊन प्रेम केलं जात नाही.